नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहताय नोकरी अपडेट बाय जयेश. तर मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केलेली होती करंट अफेअर्सची, तर आज आपण 17 ऑगस्ट 2026 या दिवशीचे करंट अफेअर्सचे 30+ क्वेश्चन्स पाहणार आहे. जे आगामी एक्झाम जे होईल MPSC, जे तलाठी एक्झाम जी MPSCमध्ये गेलेली आहे, त्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न राहणार आहे. तसेच पोलीस भरती असो, आरोग्य विभाग भरती असो, जलसंपदा विभाग भरती असो आणि इतर सर्व TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व एक्झाम असो किंवा MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व एक्झाम असो, यांसाठी सर्वात अतिशय महत्त्वाचे 30+ क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती जी आहे ते उपाध्यक्षपदी करण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर त्याचं जर एक्सप्लेनेशन जर आपण पाहिलं, तर अशोक कुमार लाहिरी जे नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी काय आहे, सुमन बेरी यांची जागा घेतली. हा महत्त्वाचा काय केलेला आहे, नियुक्तीविषयक करंट अफेअर्सचा काय क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 2. DPI@47 उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर नीती आयोगने हा उपक्रम जे आहे ते सुरू केलेला आहे. नीती आयोग. तर DPI@47 म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. @47 भारताला विकसित राष्ट्र आणि बनवण्याच्या दिशेने डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर करून सर्वसमावेश काय सामाजिक आर्थिक साधने हा याचा काय उद्देश आहे. त्यानंतरचा प्रश्न 3. RBIने मिशन सक्षम कोणत्या क्षेत्रासाठी सुरू केलेले आहे? तर याचं उत्तर आहे सहकारी बँकांचे प्रशासन व कार्यक्षमता मजबूत करण्यासाठी. ठीक आहे. RBIचा मिशन सक्षमचा मुख्य उद्देश काय आहे? तर सहकारी बँकांमध्ये गव्हर्नन्स ठीक आहे सुधारून त्यांचे कामकाज अधिक सक्षम करणे हा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. नशामुक्त भारत अभियान 2.0 ॲप कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय. अंमली पदार्थाच्या व्यसनाविरोधात जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय मजबूत करण्यासाठी हे ॲप काय आहे लॉन्च केलेले आहे. प्रश्न क्रमांक 5. नवजात व लहान मुलांसाठी WHOने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मंजूर केलेल्या मलेरियाच्या औषधाचे नाव काय आहे? तर अर्टिवेट काय आहे, लुमेफ्रॅन्ट्रिन कोरेटम बेबी हे जे काय आहे त्यांचं नाव आहे. मलेरिया प्रभावित भागातील लहान मुले व नवजात बालकांसाठी या औषधाला WHO जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन राहते त्यांनी काय आहे मान्यता मिळाली आहे. भारताचा 2021 ते 23 कालावधीतील जन्मावेळी लिंग गुणोत्तर किती आहे? तर याचं उत्तर आहे 917 मुली प्रति 1000 मुले मागं 917 मुली आहे. 917 मुली ठीक आहे. किती आहे? 1000 मुलं मागं. वुमेन अँड मेन इन इंडिया अहवालानुसार 2021 ते 23 या भारताची काय सेक्स रेशो ॲट बर्थ 1917 फिमेल्स पर 1000 मेल्स इतके नोंदवले गेलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. ग्लोबल फूड क्रायसिस रिपोर्ट 2026 मध्ये गंभीर अन्न असुरक्षिततेशी संबंधित कोणते देश काय झालेले आहेत चर्चेत आलेले आहे? तर मित्रांनो पाकिस्तान, त्यानंतर सुदान आणि अफगाणिस्तान हे जे 3 देश आहे ते काय आहे चर्चेत आलेले आहे. याचं जर स्पष्टीकरण पाहिलं तर ग्लोबल फूड क्रायसिस रिपोर्ट 2026 मध्ये या देशांमध्ये गंभीर अन्न सुरक्षितता व उपासमारीची समस्या असल्याचे अधोरेखित करण्यात आलेले आहे. 8 नंबरचा प्रश्न 2025 मध्ये भारताचा लष्करी खर्च किती होता? तर सुमारे 92.1 अब्ज डॉलर इतका भारताचा लष्करी खर्च होता. 92.1 काय झालं अब्ज डॉलर. ठीक आहे. सिप्रीच्या माहितीनुसार भारताचा 2025 मधील लष्करी खर्च सुमारे 92.1 बिलियन होता आणि त्यात सुमारे 8.9% इतकी काय झालं वाढ सुद्धा झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. DRDO आणि भारतीय नौदलाने कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे? NASAM SR. ठीक आहे. NASM SR ची काय झालं चाचणी क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे. NASM SR म्हणजे काय झालं नवल अँटी शिप मिसाईल शॉर्ट रेंज त्याची काय केलं चाचणी ओडिसाच्या किनाऱ्याजवळ करण्यात आलेली आहे. महेंद्रगिरी काय आहे? तर मित्रांनो महेंद्रगिरी काय आहे? तर भारतीय नौदलाची स्ट्रेंथ फ्रिगेट
महेंद्रगिरी ही रॅडर डिटेक्शन कमी करण्यासाठी तयार केलेली स्ट्रेन फ्रिगेट आहे, जे ती काय आहे विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. ऑपरेशन ग्लोबल हंट कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, ज्याला NCB म्हटल्या जाते. NCB म्हटल्या जाते. NCB आणि संबंधित गुप्तचर संस्थांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात ऑपरेशन ग्लोबल हंट म्हणजेच NCB राबवले. यामध्ये तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्कीमधून भारतात काय झालं आणण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. NPTच्या 11व्या रिव्ह्यू कॉन्फरन्सचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर न्यूयॉर्क येथे त्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. NPT म्हणजे काय? न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी, अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे आणि अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराला प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 13. भारत आणि न्यूझीलंडमध्ये कोणता महत्त्वाचा करार झालेला आहे? तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट FTA करार झालेला आहे भारत आणि न्यूझीलंडमध्ये. तर भारत आणि न्यूझीलंडमध्ये दिल्ली येथे फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी केली, सिग्नेचर तिथं केली. त्यानंतर भारताकडून पियुष गोयल आणि न्यूझीलंडकडून टोड मॅकले संबंधित काय होते ते नाव होते. प्रश्न क्रमांक 14. SCO डिफेन्स मिनिस्टर्स मीटिंग 2026 कुठे झाली? बिश्केक किर्गिस्तान येथे झाली. शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक बिश्केक येथे झाली. भारताचे प्रतिनिधित्व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले आहे. राजनाथ ठीक आहे सिंह. प्रश्न क्रमांक 15. ब्रिक्स कल्चर वर्किंग ग्रुप मीटिंग 2026 कुठे झाली? तर नवी दिल्ली येथे झाली. 2026 मध्ये ब्रिक्स कल्चर वर्किंग ग्रुपची बैठक नवी दिल्ली येथे झाली. प्रश्न क्रमांक 16. ब्रिक्स ICT वर्किंग ग्रुपची 7वी बैठक कुठे झालेली आहे? 7वी बैठक विचारलेली आहे. पुणे आणि महाराष्ट्र. पुणे जे महाराष्ट्रामध्ये स्थित आहे तेथे 7वी बैठक झाली. त्यानंतर भारताच्या जर 2026 ब्रिक्स चेअरशिप अंतर्गत पुण्यात 17 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान कोणत्या दरम्यान झालेली असा सुद्धा प्रश्न येऊ शकते. तर 17 ते 21 दरम्यान 2026 मध्ये ब्रिक्स ICT ट्रॅक आयोजित करण्यात आला. 2026 मध्ये ब्रिक्समध्ये किती सदस्य देश आहे? तर मित्रांनो 11 सदस्य देश आहे. ठीक आहे 11 सदस्य देश. 2026 मध्ये ब्रिक्समध्ये ब्राझील, ठीक आहे, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि UAE असे मिळून पूर्ण टोटल 11 देश त्यामध्ये काय आहे शामिल आहे. प्रश्न क्रमांक 18. हरा मँग्रोव्ह फॉरेस्ट कोणत्या देशात आहे? तर इराण देशात आहे. हरा मँग्रोव्ह फॉरेस्ट इराणमधील कोशम आयलँड परिसरात पॅरिझन गोल्फमध्ये आहे. येथे प्रामुख्याने ॲव्हिसेनिया मेरिना म्हणजे ग्रे मँग्रोव्ह आढळतो. ग्रे मँग्रोव्ह काय जातं तिथं आढळल्या जाते इराणमध्ये. प्रश्न क्रमांक 19. हरा मँग्रोव्ह फॉरेस्टला युनेस्को बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून कोणत्या वर्षी मान्यता मिळाली आहे? तर 1976व्या वर्षी मान्यता मिळाली आहे. हरा मँग्रोव्ह फॉरेस्ट हे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र असून युनेस्को बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून 1976 मध्ये काय झालं घोषित करण्यात आले आहे. हरा मँग्रोव्ह फॉरेस्ट सध्या कोणत्या पर्यावरणीय संकटामुळे चर्चेत आहे? तेल गळती ऑइल स्पेल यामध्ये काय झालं संकटामुळे चर्चेत आहे. कोशमच्या दक्षिण किनाऱ्याजवळ झालेल्या ऑइल स्पिलमुळे हरा मँग्रोव्ह इकोसिस्टीमला धोका निर्माण झाला आहे. मँग्रोव्हचे हे महत्त्वाचे ब्ल्यू कार्बन इकोसिस्टीम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. फ्रिडरिशिस ॲटॅक्सिया कोणत्या जनुकातील बदलामुळे होते? त्याचं उत्तर आहे FXN जेन या तत्वामध्ये होते. फ्रिडरिशिस ॲटॅक्सिया या दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे जो FXN गेनमधील म्युटेशनमुळे फॅट्रॅक्सिन प्रथिनाची कमतरता निर्माण होते आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो. मज्जासंस्थेवर काय केलं परिणाम करत असतो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 22. माउंट एल्ब्रस कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर कॉकासूस माउंटेन नाव विचित्र आहे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे आहे माउंट एल्ब्रस हा दक्षिण रशियामधून असून कॉकासूस पर्वतरांगेचा भाग आहे.
तो सध्या इनॲक्टिव्ह व्होल्कॅनोमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23, सप्ताह कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? तर सार्क या संघटनेशी संबंधित आहे. सप्ताह म्हणजे साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया. हा दक्षिण आशियातील देशामधील व्यापार आणि आर्थिक सहकार्याचा वाढीसाठी करार आहे. सप्ताहमध्ये किती देश सहभागी झाले आहे? तर 8 देश सहभागी झालेले आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सप्ताहचे सहभागी देश आहे आणि एकूण 8 देश आहे सहभागी सप्ताहचे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 25, नासाचे नायसी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप कशासाठी संबंधित आहे? महत्त्वाचे आहे. त्याचं उत्तर आहे डार्क एनर्जी, त्यानंतर एक्सोप्लॅनेट्स आणि इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमीच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे आहे. हे नासाचे फ्लॅगशिप स्पेस ऑब्झर्वेटरी आणि ते L2 मध्ये सेकंड सन अर्थ लॅग्रेंज पॉईंट जवळून अंतराळाचे निरीक्षण करणारे आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 26, नासाने इस्रोला कोणत्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेले आहे? मून बेस प्रोग्रॅम. कोणता प्रोग्रॅम? तर मून बेस प्रोग्रॅम. नासाने आर्टेमिस फ्रेमवर्क अंतर्गत परमनंट मून बेस प्रोग्रॅममध्ये इस्रोला सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेले आहे, जे यामुळे भारताच्या चंद्र संशोधनाचा नवीन दिशा मिळू शकते. त्यानंतर रिफॉर्म उत्सव या अभियानाचे मुख्य उद्देश काय आहे? तर नागरिकांच्या सूचनाद्वारे प्रशासनाची सुधारणा घडून आणणे. रिफॉर्म उत्सव हा सिटीझन ड्रिव्हन गव्हर्नन्स म्हणून प्रस्तावित आहे. नागरिकांच्या सूचना घेऊन त्या प्रत्यक्ष प्रशासकीय सुधारणांमध्ये रूपांतरित करण्याचा उद्देश आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 28, भारताचा 2026 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मधील क्रमांक किती आहे? 157वा क्रमांक आहे भारताचा 2026 वर्ल्ड प्रेस फ्रीडमसाठी. 157. किती? 157. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स हा रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स RSF ज्याला आपण म्हणतो या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो आणि 2026 मध्ये भारताचा क्रमांक 157वा नोंदवला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 29, ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर भारताने एकूण 16 पदके जिंकली. IMP प्रश्न आहे, खेळासंबंधी प्रश्न आहे. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने 16 पदकं जिंकलेली आहे. त्यामध्ये कोणकोणता समावेश आहे? केरोमध्ये इजिप्त येथे झालेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे आणि भारताने 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 16 पदके एकूण टोटल झालं जिंकलेले आहे. 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य. प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा प्रश्न आपला पाहून घेऊ. तर 2026 FIFA जेले फिफा वर्ल्ड कपची एकूण प्राईज मनी किती आहे? तर मित्रांनो $871 दशलक्ष. $871 दशलक्ष जे प्राईज मनी आहे. तर फिफा वर्ल्ड कप 2026 साठी एकूण प्राईज मनी 871 मिलियन इतकी असल्याचे करंट अफेअर्समध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो याची आपण आता 30 जे प्रश्न पाहिले याची आपण एकदा क्विक रिव्हिजन पाहून घेऊ, जेणेकरून आपल्याला आणखी लक्षात येऊन जाते. तर नीती आयोग व्हाईस चेअरमॅन आपण पाहिलं अशोक कुमार हिरी. ठीक आहे. DPI@47 नीती आयोग आपण पाहिलं. मिशन सक्षम RBI. त्यानंतर नशामुक्त अभियान जे भारतमध्ये 2.0 सामाजिक न्याय मंत्रालयानं केलं. कॉटन बेबी मलेरिया औषध. त्यानंतर सेक्स रेशो ॲट बर्थमध्ये 917. त्यानंतर डिफेन्स एक्सपेंडिचर 92.1 बिलियन. ठीक आहे. मिसाईल नसम SR. त्यानंतर फ्रिगेड महेंद्रगिरी. ऑपरेशन ग्लोबल हंट NCB. NPT कॉन्फरन्स न्यूयॉर्कमध्ये. इंडिया न्यूझीलंड FTA. त्यानंतर SCO डिफेन्स मीटिंग जे आहे ते बिशेकमध्ये. त्यानंतर ब्रिक्स कल्चर जे न्यू दिल्लीमध्ये आहे. त्यानंतर ब्रिक्स ICT पुणेमध्ये. त्यानंतर हरा मँग्रो आयरन. हरा युनेस्को 1976 मध्ये. फ्रिडरेच ॲटॅक्सिया ॲब्स्ट्रॅक्शन गेन. माउंटेन अल्बर्स ककॉक्स्यूज. त्यानंतर सप्ताह सार्कचे. त्यानंतर सप्ताह मेंबर्स किती? 8. रोमन टेलिस्कोप नासा. मून बेस नासा प्लस इस्रो.
रिफॉर्म उत्सव जे आहे ते सिटिझन्स ड्रिव्हन रिफॉर्म्स, ठीक आहे. प्रेस फ्रीडम इंडेक्सचा भारताचा क्रमांक 157 आहे. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये भारतात किती 16 पदके जिंकलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर फिफा वर्ल्ड कप प्राईज मनी किती आहेत, $871 मिलियन, 871 मिलियन, ठीक आहे, इतके आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स नक्की करा. जे आपण सिरीज चालू केली ते आपण आज 17 ऑगस्ट 2026चे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिले. जे 30 प्रश्न होते आणि त्याची क्विक रिव्हिजनसुद्धा पाहिली. जे आपण म्हणजे आपले आगामी एक्झाम जे होणार आहे MPSCसाठी, जी तलाठी एक्झाम असो, क्लर्कची एक्झाम असो, यासाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्न होते. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.